जय राम जय राम कृष्ण हरे जय राम जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय राम जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण
भजो रे भैया राम गोविंद हरे।
अभिषेक महाराज भजो रे भई राम गोविंद हरि, भजो रे भई राम गोविंद हरि, भजो रे भैया 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 राम गोविंद हरि।
साधन नहीं कुछ लागत खर्चत नहीं गठरी भजोरे राम गोविंद हरि भैया राम गोविंद हरि साधन कछु नहीं लागत खर्चत नहीं गठडी भजोरे भैया राम गोविंद हरि संतति संपत्ति सुख के कारण ओ मुख भूल परी भजोरे भैया राम गोविंद हरि कहे कबीर जा मुखी राम नहीं ओ मुख धूल परी भजोरे भैया राम गोविंद हरि विठाल परंपरेमध्ये श्रेष्ठ नावाजलेले उत्तर प्रदेशमधले कबीरदास महाराज यांचा हा 3 चरणी पद म्हणा अभंग म्हणा चिंतनासाठी मुद्दाम घेतलेला आहे। दुपारी पूजेच्या कीर्तनामध्ये क्षमाची मागणी होती, योगाची नव्हती। योग म्हणजे मिळविणे, पण मिळविण्यापेक्षा टिकविणे अवघड आहे का मिळविणे अवघड आहे हे दुपारी विषय होऊन गेला तरी वेळ पुरला नाही। योग म्हणजे मिळविणे, जसं मिळविणं कठीण आहे तसं टिकविणं त्याच्यापेक्षा अवघड आहे। म्हणून देवाकडे सांगितले, देवा मागच्या जन्मात जे साधना करीत आलो ती साधनेचा भंग होऊ देऊ नका। त्याचं थोडं उदाहरण दुपारचा विषय सांगतो।
पंढरपूरला जायचे असं सर्वांनी ठरविलं. ही बातमी चांगली का वाईट आहे? चांगली. गोळे चिवडा फिवडा सगळं बांधून घेतलं. जिपा ठरल्या, 2 जिपा वाजल्या. जे निघाले ते माळेगावलाच जाऊन पोहोचले. कशाचा भंग झाला? पंढरपूरच्या रस्त्याचा भंग झाला. पंढरपूरला गेलेच नाहीत, माळेगावला पोहोचले. तसं भगवत नाम चिंतन करणं, हे भगवंताचं नामचिंतन करीत असताना देवा एक कडीला काढा, क्षमाची मागणी दुपारी झालेली. आणि आता हा जो विषय घेतलेला आहे, कबीरदासजी उत्तर प्रदेशमध्ये राहणं, हिरवा पटका, ती लुंगी नेसलेली, माळा. पण परभणी जिल्ह्यामधील एक गंगाखेडची मुलगी पंढरपूरला राहून मुक्त परमात्मा तिच्याबरोबर काम करतो, ही कीर्ती त्यांच्या कानावर गेली. कोणाच्या कानावर? कबीरदास यांच्या. ती लहान मुलगी म्हणजे गंगाखेडची जनाबाई. आपल्या महाराष्ट्रामध्ये अनेक संत होऊन गेले, त्यापैकी 3-4 जण स्त्री आहेत, काही पुरुष आहेत. पण जेवढी काही कीर्तनकार मंडळी आतापर्यंत गेली, प्रत्येकांची काव्यरचना आहे. तिचा भंग नाही झाला, त्याचं नाव अभंग आहे. आताच्या कविता आहेत ते 2 दिवस रचते, 3ऱ्या दिवशी मावळती. पूर्वीच्या जुन्या कविता सुद्धा चांगल्या होत्या. शर आला तो धावणी आला काळ, विवळला श्रावण बाळ. कित्येक वेळ डोक्यामध्ये घुमते अशा कविता जुन्या. तसा अभंग ज्याचा कधीच भंग होत नाही ते अभंग. संत तुकाराम महाराज, मुक्ताबाई, ज्ञानेश्वर महाराज, एकनाथ महाराज, प्रत्येकांची काव्यरचना. त्यापैकी थोडं सांगतो. एकनाथ महाराजांची काव्यरचना आहे. आवडीने भावे हरिनाम घेशे, तुझी चिंता त्याशी सर्व आहे. हरिपाठातला अभंग आहे. मुक्ताबाईचा अभंग आहे. विश्वपट ब्रह्मदोरा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. ज्ञानेश्वरचा अभंग आहे. रूप पाहत आलोचने, सुख झाले हो साधनी. तुम्हाला या चालीवून कळालं असं तुमच्या डोक्यामध्ये काय आलं? हे जे रूप पाहता म्हणलं त्यावेळेस तुमच्या मेंदूत म्हणा, चित्तात काय होऊ लागलं नाही कळलं? रघुपती राघव राजा राम पतित पावन, तो हा विठ्ठल बरवा. ही सुरुवातीचं आहे. प्रत्येकाच्या हृदयामध्ये राम स्मरण राहावं म्हणून त्याला चाल स्वतःशी घेतली. जनाबाईचा अभंग आहे. ये ग विठाबाई. कानोपात्रेचा अभंग आहे. माझा आहे भोळा बाप, दरुशनी हरिताप, माझा आहे भोळा बाप. चोखोबाचा अभंग. उस डोंगा परी रस नाही डोंगा, काय भुलला शिवरलिया रंगा, नदी डोंगा परी जल नाही डोंगा, चोखा डोंगा परी भाव नाही डोंगा. चोखोबाचा अभंग. निळोबाचा अभंग. तेची संत ज्यांचा हेत विठ्ठली. बऱ्याच लोकांचे अभंग. तुकाराम महाराजांचा अभंग. हेची दान दे गा देवा, दुमार झाला. त्याच्यानंतर बहिणाबाई चौधरी तुकाराम शिष्य, त्यांचं सुद्धा काव्य. अरे संसार संसार जसा तवा चुलीवर, आधी हाताला चटके मग मिळती भाकर. हे सगळे अभंग आहेत. कोणी कोणत्या अभंगावर, कोणी अभंगावर. पण आज कबीरदासाचा अभंग का घेतला त्याचं कारण आहे. सप्त्याची सांगती चाललेली आणि रातचं एकच कीर्तन आहे. पुढे तुमचा जागर फिगर. पण 15 दिवसाखाली उत्तर प्रदेशामध्ये राम जन्मभूमीमध्ये रामाची स्थापना झाली. त्याच्यावर बऱ्याच लोकांनी आक्षेप घेतला आहे. मंदिर पूर्ण न होता कशी झाली? पहिली शंका. मुहूर्त होतं का? पंचांगात मुहूर्त नाही. पत्नी असल्याशिवाय होम हवन करता येत नाही, यज्ञयागाला करता येत नाही. हे 3-4 गोष्टी लोकांचे आक्षेप आहेत. महाराष्ट्रात वारकरी समाज गप्प बसला, पण योग साधणारे तप करणाऱ्या लोकांनी आक्षेप घेतला. त्याचं कारण ते पंडितमध्येच रंगले. आमच्यासारखे ज्ञानीच कोणी नाहीत. ज्ञानी असतील, पंडित असतील,
पण आमचा वारकरी संप्रदायाचे गळ तुकाराम महाराज म्हणतात आणखी न ये माझ्या मना, आणखी न ये माझ्या मना, माया मना, आणखी नय माझ्या मना, आणखी नय माझ्या मना, आणखी नय माझ्या मना, आणखी नय माझ्या मना. हो का पंडित शहाणा, हो का पंडित शहाणा, आणखी नय माझ्या मना, आणखी नय रामायणामधला विषय इतर 7 दिवस रामायण चाललं. 14 वर्ष रामाने वनवास काढून आपल्या मायभूमीत जन्मभूमीत आले. ज्या दिवशी जगाचे मायबाप प्रभू रामचंद्र अयोध्येत आले तेच मुहूर्त ठरलं ते गुढीपाडवा आहे. अजून चालू आहे, त्याला काही पाहिजे गरज नाही. रामप्रभू ज्यावेळेस आले तेच मुहूर्त. 500 वर्षापासून रखडलेलं काम. अनेक हिंदू या राम जन्मभूमीसाठी आपलं बलिदान गेलेले. जय श्रीराम म्हणून ज्यांनी प्राण सोडलेले. 500 रखडलेलं काम. त्याला मुहूर्त पाहायची गरज लागली नाही. योग्य दिवस ठरला, योग्य रीत ठरली, हेच खरं मुहूर्त. पंचांगात पाहायची गरजच नव्हती. दुसरं, मंदिर पूर्ण न होता कशी स्थापना झाली. हे 4 पिठाचे 4 जणच बसलीत ना सगळे, शंकराचार्यासारखे माणसुद्धा, ते त्यांच्या गादीवरच आहेत की. मग मंदिर पूर्ण न होता स्थापना झाली कशी, त्याचा पुरावा पहा मागचा. समुद्राच्या काठावर महादेवाची स्थापना ज्यावेळेस प्रभू रामचंद्राने केली त्यावेळेस मंदिर नव्हतं. आता मंदिर बांधलंय. मंदिर न होताच महादेवाची स्थापना केली हा पुरावा सापडला. म्हणून मंदिर अजून काम चालू आहे. गोविंदगिरी महाराष्ट्रातलेच आपले अधिकारी तिथं. नुसत्या व्याजावरच मंदिर चालू आहे. मुद्दलाचा हातच लागला नाही. इतकी देणगी महाराष्ट्रातून चालू आहे. प्रत्येक प्रांतातून. भारत देशात नाही तर इंडिया, अमेरिका, रशियाकडून सुद्धा सहकार्य मिळाले. त्याच्यात काही मुस्लिम समाजानं असं हमारा राम रहीम आहे, राम हम दैवत आहे, इतकं वाक्य त्यांचे. येणारे सगळे यात्रेकरूला आमचे घरं सतत मोकळी राहतील. या तुम्ही आम्ही एकच आहेत. सगळ्यांनी सहकार्य केलेले. आणि म्हणून मंदिर न बांधता रामाची स्थापना करणं हे योग्य आहे. पत्नी असताना होम करता येत नाही. तुम्ही होम पाहिले असतील ना, ब्राह्मण करते ते. हां, पत्नी असल्याशिवाय नाही. आम्हाला करण्याची पाळीच येत नाही कधी. आता ते तुम्ही समजून घ्या काय ते. मग ज्यांच्या हातानं स्थापना होती तिथं होती का. पण रामाला ज्यावेळेस अश्वमेध यज्ञ करायचा होता त्यावेळेस सीतेची प्रतिमा करून यज्ञ केला. हा पुरावा रामायणातला आहे. म्हणून स्थापना झाली ती योग्य आहे. योग्य झालेलं आहे. रामाची मूर्ती गंडकी नावाची नदी आहे. शालिग्रामाची मूर्ती घडविली. ज्या बहादरानं घडविली. 11 दिवस सवळ्यात अजिबात नाही कपड्यांना घडवीत बसली ती रामाची मूर्ती. आत्ताही सुंदर आहे. आणि याला अनुसरून आजचा अभंग घ्यावं असं मला वाटलं. आता अभंगावर येतो. गंगागडच्या मुलीची बातमी पंढरपूरला राहिलेली कीर्ती कबीरदासांच्या कानावर गेली. आणि त्यांना असं वाटलं आम्ही योगी थकले, तपस्वी थकले, ज्ञानी थकले. त्यांच्या स्वप्नात नाही कधी देवाची भेट नाही. पण एक लहानशी मुलगी जनाई आणि तिच्याबरोबर देव दळू लागतोय, कांडू लागतोय, तिला नाहू घालतोय. हे कसं काय. म्हणून तिथून निघालेत कबीरदासजी. कसं निघाले. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय
क्या बात आहे. जनाई पंढरपूरला आले आणि पंढरपूरला काही लोकांना विचारले जनाई काय, कोच मारून नाही कोच म्हणून माहीतच नव्हती. गावात होती पण माहीतच नाही कोण आहे ती जनाई. मला नाही का. मग शोध करीत करीत नामदेवाच्या घरापाशी आलेत. अजून ती मोंडा वाडा आहे त्यांचा. 9वा पुरुष होता ते यात्रेमध्ये गेले. ते आता 11वे पुरुष आहेत त्यांचे अजून. तर या नामदेवाच्या दारातून आपण हा जनाय हिंदीमधून बोलल्यावर मधून दोन्ही राजा कोण पाहिजे जने गौऱ्या याच्याला गेली जा तिकडं. म्हणजे कदर नव्हती. ज्याच्या घरची सत्पुरुष पण त्याची कदर नसते. हा गौऱ्या याच्याला. कबीरदासाला असं वाटलं जे मी तिथून ऐकतो मुक्त परमात्मा भक्तीने बद्ध होतोय, दळू लागतोय आणि तिची कदर अशी का ना. गौरी कहाँ गए गोपाळपुरा. ते गोपाळपुऱ्याकडे निघाले. तिथं नेमकं असं झालेलं आहे. मुली गौऱ्याची येत असताना जनाबाईच्या डालीमध्ये पांडुरंगाने दोन्ही हातानं गौऱ्या भरून ती डाल उलथली आणि हे मुलीनं पाहिलं 9 मुली एककडं, एकटी जनाबाई एककडं. सगळ्या मुलीनं भांडायला सुरू केलं. आमच्या गौऱ्या चोरल्या असतो, तू चोट्टी तू चोट्टी तू चोट्टी. एक नाही सगळीनं गर्दा केला. जनाबाई म्हणते मी नाही केली चोरी, माझ्या पांडुरंगाने माझी येत नाही. स्वप्नात येईन ते तुला कसा पांडुरंग आला. ते झोपुटी धरू एकच चालले. इतक्यात कबीरदाजी ओ बाळानो ओ जना बाई ही चोट्टी बाई सगळे 9 जण ओढले. पण कबीरदाजी बाळानो थांबा. जनाबाई तुझ्या गौरीमध्ये आणि ह्या इतर मुलीच्या गौरीत काय फरक आहे. जनाबाई म्हणजे त्यांनाच विचारा. लावून बघू का कानाला लावून बघू. त्या मुलीची गौरी घेतली. ती गप्पच बसली गौरी. काहीच म्हणे ना. एकही नाही दोनही नाही गप्प. काही गौऱ्या गप्प कीर्तनात सुद्धा बसतात गप्प. नवले जनाबाईच्या हातच्या गौऱ्या विठ्ठल म्हणतात. आमच्या कीर्तनाला गौऱ्या गप्प बसतात. किती नवले. काय झालं नेमकं. त्या गौऱ्या काहीच म्हणल्या नाहीत पण जनाबाईचे कानाला गौरी लागतात. विठ्ठला नाम तुझे चांगले, विठ्ठला नाम तुझे चांगले, ऐकता मन माझे रमले, ऐकता मन माझे रमले. विठ्ठला नाम तुझे चांगले, विठ्ठला नाम तुझे चांगले, नाम तुझे चांगले
शाबाश, अच्छा बेटा अच्छा. जणे इतका बद्ध पांडुरंग तुझ्यासाठी काम करतो, तू नेमकं काय केली साधना. त्यावेळेस तिच्या तोंडचे शब्द आहेत. धरीला पंढरीचा चोर, गळा बांधून या दूर, हृदय बंदी खाणी केला. सतत ध्यानात नामचिंतनात तीच काम केलं. आणि हे कबीरदासाला कळालं, योग श्रेष्ठ नाही, तप श्रेष्ठ नाही, ज्ञान श्रेष्ठ नाही. ज्ञान चांगलं आहे, ज्ञानासारखं सुख नाही, पण ज्ञानाला अहंकार चिटकूनच येते. कवय बघा तुम्ही, अति ज्ञानी असतं का नाही, त्याला अहंकार आल्याशिवाय राहतच नाही. किती मृदंग चांगलं वाजू द्या, दुसरा इथं मृदंग आल्यावर वाजून वाजून काय वाजिलं म्हणणारच ते, नाव पण ठेवल्याशिवाय राहणारच नाही. अहंकार आहे, किती चाल चांगली म्हणून द्या म्हणणारच काहीतरी असं. अहंकार आहे, ज्ञान आहे, पण अहंकार त्याला होते, ते ज्ञान गेलं वाया. दुसरं सांगतो अजून, योग आहे, त्या वाटेनंच जाऊ नका, देवाची प्राप्ती होत नाही. हे कबीरदासालाही कळालं. तप आहे, तप करणाऱ्याचं काम करून खवळतात, ते वाचतच नाहीत जागेवर. म्हणून हे तिन्ही श्रेष्ठ नाही तर भक्ती श्रेष्ठ हे त्यांना कळालं. आणि त्यांनी जगामध्ये फिरत निघाले. बंधुनोत म्हणजे भैया, भैया म्हणजे बंधून आहेत. हे बंधुनोत, आता कलियुगामध्ये एकच साधन आहे, ते तुम्ही करा. भजो रे भैया राम गोविंद हरी, भजो रे भैया राम गोविंद हरी, भजो रे भैया राम गोविंद हरी, भजो रे भैया राम गोविंद हरी. भैया राम गोविंद हरी, भजो रे भैया राम गोविंद हरी, भजो रे भैया राम गोविंद हरी. आज अभंगाच्या प्रथम चरणावर आत्ता आलो. विठाला विठा. आता भजो म्हणजे सेवा करा, भजा विश्वर सेवा म्हणजे रामाची सेवा करा, भजा हे बरोबर. मग रे शब्द काढला. रे ही भाषा थोडा आरतुरी आहे. एवढे कबीरदास पोहोचलेले आणि त्यांनी रे भाषा काढावी का आरतुर रे. याचं कारण सांगतो. आपल्या लेकरासाठी आई कधी म्हणत असते, अरे उन्हात मरू नका रे, सावलीत मर. मेल्यावर कसं होईल. म्हणायची भाषा असते पण अंतकरातून प्रेम असतं. आमचे तुका अभंग बघा ना, बुद्धीचा पालट धरा रे काही. अरे धरा रे बाबा, अपक्व बुद्धी असेल तर परिपक्व करा, काही पालट करा का पहिल्यासारखंच राहायचे. नाथांचे सुद्धा करा रे बापानो साधन हरी, करा रे, हे कळकळीची विनंती आहे. तसं कबीरदासने म्हणतात भजो रे भैया. आता एकच करा. कलियुगामध्ये सोपं साधन म्हणजे भक्ती मार्ग आहे. पण रामाचं नाव का घेतलं. रान तोंड उघडते, पाप बाहेर पडते आणि मन मिटते, पुन्हा ती येतच नाही. हेच जप वाल्मिकाला कोण सांगितला होता. नारदानी. त्यानं सरच म्हणून बसलं, राम 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 राम. या रामाच्या जपानं वाल्याचा वाल्मिक एवढा अधिकार आला. केले रामायण 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 रामायण. कोळ्याची कीर्ती वाढली जगाला, कोळ्याची कीर्ती वाढली जगाला, कोळ्याची कीर्ती वाढली जगाला, कोळ्याची कीर्ती वाढली जगाला. केले रामायण रामादी, केले रामायण रामादी, केले रामायण रामादी, केले रामायण रामादी. कोळ्याची कीर्ती वाढली जगाला, कोळ्याची कीर्ती वाढली जगाला. केले रामायण रामादी, केले रामायण रामादी, केले रामायण रामादी, केले रामायण रामादी. कोळ्याची कीर्ती वाढली जगाला, कोळ्याची कीर्ती वाढली जगाला. मालकाच्या ताब्यात गडी का गड्याच्या ताब्यात मालक. नाही तुम्हाला सोडता येत नाही ते प्रश्न.
तसं भक्ताच्या ताब्यात देव का देवाच्या ताब्यात भक्त, असं जर आपण घेतलं तर भक्ता आदिन दैवत आहे. देव मोठा नाही, देवापेक्षा संत मोठे आहेत. संताला श्रेष्ठ मानलं की देवाला आनंद, लेकराचं कौतुक केलं की मायबापाला आनंद, तसं संताचा सोहळा करणं देवाला आनंद आहे. म्हणून संत देवाहूनही श्रेष्ठ आहे. त्याचे थोडंसं पुढे सांगतो. दुपारचा थोडा विषय झाला होता. इंद्रजितानं हातानं लिहून दिलं होतं, सुलोचने या रणांगणाच्या ठिकाणी माझा देहदंड पडलेला आहे, तू आपलं सतीत्व दाखव. सुलोचना हात जोडी तिथे, युद्ध थोडं बंद होते. रामाला प्रार्थना करते, प्रभू मला त्याच्याबरोबर सती जायचे, माझ्या मालकाचं द्या. राम हो म्हणले, काही हरकत नाही. रामाच्या तोंडात शब्द निघाला की वानेर शब्द करून, तुम्ही एकट्यानं काम केलं नाही, आम्ही होतोच म्हणूनच गेलं. ते तुमच्यामुळं गेलंय का? आम्ही होतोच म्हणूनच, आमच्यामुळंच झालंय, तुमच्यामुळं नाही. कोणामुळं झालं काम? ते रामामुळं झालं का कोणामुळं झालं? पण हे वानेर लागले उड्या मारायला, आम्ही होतोच म्हणूनच बरं झालं. एकट्याचं काम आहे का? आता काय करावं प्रश्न? पण बोलायला लावा म्हणले. राम म्हणले, हे वानेराचं म्हणणं आहे की कोण मारलं हे बोलायला लावा. सुलोचनेनं हात जोडून काय म्हणले, पार्वती शंकर समजून सासू सासऱ्याची सेवा केली असेल तर पतीनाथ एक शब्द बोला, कोण मारलंय. ते मुडकं हल्लं की वानेर सरकर इकडं. काय म्हणला, सुलोचने तुझा बाप लक्ष्मण यानं मला मारलंय. आता सुलोचनाचा बाप लक्ष्मण, मग लक्ष्मणाचा जावई कोण? कोण? अरे 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 अरे, इंद्रचा सासरा कोण? बघा बघा भरा, लक्ष्मणच की. आता लक्ष्मणाचा जावई आहे. लक्ष्मणाला राग आला, भया दे हो, आपल्या लेकीच्या कपाळाचं कुंकू गेलेलं कोण्या बापाला उठवावंच लागल. राम म्हणले, हो. इतक्यात मारुती पुढे आले. रामा, वाल्मिकानं काय लिहिले? तुम्ही भावाच्या ह्याच्यात पडू नका, पण इंद्रजित उठणार नाही. बोलिला वाल्मिक कैसेची करीना, बोलिला वाल्मिक कैसेची करीना, बोलिला वाल्मिक कैसेची करीना, बोलिला वाल्मिक कैसेची करीना. वर्तोनी दावीन नाम माने, वर्तोनी दावीन नाम माने, आणि रे धनुष्य मारीला रावणा, आणि रे धनुष्य मारीला रावणा. आता कळलं का, गड्याच्या ताब्यात मालक का मालकाच्या ताब्यात गडी? तसंच झालंय. मुक्त परमात्मा भक्तीनं बद्ध झाला. भक्ताच्या आधी वाल्मिकानं लिहिलं तसं वागावं लागलं. ही ताकद रामाच्या चिंतनात आली. नारदानं सांगितलं, राम चिंतन केलं म्हणून भजो रे भैया, असं म्हणू नका. काय ताकद नाही, काय नोहे केले एका चिंतिता विठ्ठले, भजो रे भैया राम. आता गोविंद म्हणजे बालाजी नाही, भज गोविंदम भज गोविंद म्हणा. गोविंदा ते गोविंदा नाही, ते गोविंदा म्हणजे पंच ज्ञानेंद्रिय आणि पंच कर्मेंद्रिय. त्याचा थोडा विषय सांगतो. पंच ज्ञानेंद्रिय हे कान, डोळे, वाचा, हे पंच ज्ञानेंद्रिय आहेत. ह्या कानाला इकडं वळवायचे परमार्थाकडं. कान भरून या ऐकेन तुझी कीर्ती, हे मद विश्रांती दे देवा. कानाला काहीच ऐकू द्यायचं नाही, फक्त भगवंताची कीर्ती. आणि काही वाईट जर कानावर आलं तर पाखडून टाकायचं. ज्वारी पाकडताना गोंडर पाकडतात का ज्वारी पाकडतात? काय म्हणते? पाहिलं नाही का कधी पाकडताना? गोंडर पाखडावं लागते आणि ज्वारी निकी राहते.
दुधात पाणी असते का पाण्यात दूध असते? दुधात पाणी असते. अरे आधीच चोरीत पाणी घेऊन धार काढते तर पुन्हा कशाला? पण शहाण्या माणसानं सलिली पै जैसे एक होणी बिनले असे परी निवडून राजवंशी वेगळे कीजे. तसं बोलायचं तेच बोलावं, ऐकायचं तेच ऐकावं. जरी तुझं व्हावं आहे देव तरी सुलभ हा उपावं. हां वेची ते वचन जेनेर आहे समाधान. म्हणजे इथं म्हणायचे कान हो तुम्ही कीर्ती ऐका, भगवंताची कीर्ती ऐका. डोळे हो काही बघू नका, तुम्ही फक्त पांडुरंगाचं रूप पहा. वाचेला म्हणा वाचे सकाळी मंदिरात येऊन बसायलीस तू अजून. बघा तुम्ही 10-5 माणसं जमल्यावर राम 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 राम. मोदीची पगार मिळाली की नाही? मला मिळाली. सोयाबीनला भाव लागला की नाही? कापसाला काय भाव गेला म्हणे आता कापूस. कुठं पारावर गप्पा निघतात का? रात्री रामायणात काय निघालं, रामायणात काय निघालं, ज्ञानेश्वर हे विषयच येत नाही. त्या वाचेला म्हणू लागते वाचे घेई घेई माझे वाचे, 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 घेई घेई माझे वाचे. गोड नाम विठोबाचे, गोड नाम विठोबाचे, डोळे तुम्ही घ्या रे सोडून, डोळे तुम्ही घ्या रे सोडून. गोड नाम विठोबाचे, गोड नाम विठोबाचे, डोळे तुम्ही घ्या रे सोडून, डोळे तुम्ही घ्या रे सोडून. रामचिंतन, कानानं कीर्ती आणि हातानं मस्त टाळ घ्यावं किंवा ज्ञानेश्वरी भाव धरून या वाची ज्ञानेश्वरी. कृपा करी हरी गडबड करू नका, थांबा. म्हणजे उचलूच नका आधीच. प्रमाण आलं तर उचला. काय म्हणालो मी? हातानं काय करायचे? वाचलं तर ज्ञानेश्वरी वाचा. निदान हातात टाळ घ्या, कीर्तनात चाली वाजन झाला. ते जमत नसेल तर रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी, 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 रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी. हातात टाळ घेऊन भजन. नाही तर काहींच्या हातात काही येते. कळालं का नाही? कळालं का? बरेच हात रंगलेत कुठं कुठं. कर्म न म्हणून करत कर्म. काही काही तर रोडवर येत. मी नाव सांगत नाही त्या गावाचे. रोडवर बसायलेत. आमच्या गाड्या समोरून जात्यात. बोरे की खुदा डरते म्हणल्याने. काय म्हणावं त्यांना? खेळत जरी असलं तर मध्ये वाड्यात नाही खेळा ना कुठं. रोडवरच काय कोच जानते नाही. 75 वर्ष झाले स्वतंत्र होऊन. एक लोकशाही. वा 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 वा. एक एक नग असे भेटतात की गपचूपच बसावं लागेल यांच्याकडे. शहाण्याला येडं भेटलं तर येडं कोण? समजा येडं भेटलं आणि शहाणं त्याला भांडायले. येडं कोण? शहाणं येडं. त्याला कोणी काही येडं याच्या काय नादी लागायचे. नव्हे द्यायचं की नाही. हां म्हणून हाताला म्हणता हात हो. भगवंताने हात दिले. एक तर अन्नदान करा. दानेन पानेन च कंकणेन स्नानेन शुद्धीन च चंदनेन. हात कशासाठी? दान. दान धर्म करण्यासाठी, ज्ञानेश्वरी वाचण्यासाठी, पोथी वाचण्यासाठी. भजो रे भैया राम गोविंद हरी
आता हरी हे क्रियापदे होते आणि स्वर लागते स्वर. हरि ओम यज्ञंद देवा स्थान पुरुषांती देवा स्वर ऐकले जाते कुणीकडे कुणीकडे. हरी जय जय राम कृष्ण हरी 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 जय जय राम राम कृष्ण हरी 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 जय जय राम राम कृष्ण हरी. हरी क्रियापदे होते. चित्त हरण करतो म्हणून हरी, पापाचं हरण करतो म्हणून हरी, भक्तावर संकट येऊ देत नाही म्हणून हरी. म्हणून भजो रे भैया राम गोविंद भजो रे भैया भजो रे भैया राम गोविंद हरे भजो रे भैया राम गोविंद हरे भजो रे भैया राम गोविंद भजो रे भैया राम गोविंद भजो रे भैया राम गोविंद हरे भजो रे भैया राम गोविंद हरे. या हरी क्रियापदाला थोडा दृष्टांत देतो. एकदा थोडं भजन करा आणि 10:30 आपण संपण्याचा प्रयत्न करू. विठाल विठाल. संतांचं माहेर कोणतं गाव? वारीशोते मंडळी पंढरपूर. ज्ञानाचं भंडार कोणत्या गावात? आळंदी. वैराग्य देहू. खिचडी कुठं प्रसिद्ध आहे? वारांगणा. कलम कुठं प्रसिद्ध आहे? गंगाखेडला. पांढरी माती कुठं प्रसिद्ध आहे? म्हणा घेऊ नका. कुठं काही कुठं पाही पाहिजे. वागदऱ्यात काय पाहू? वागदऱ्यात तुमची झालेली रोड बघावीत. बऱ्याच गावी रोड नाहीत चांगले, पण या ठिकाणची रोड मस्त सुंदर दिसायले. पाण्याची योजना केली. गावाला धन्यवाद. एका व्यक्तीला देत नाही मी. सर्वांच्या सहकार्यातून जे तुम्ही हे केले सगळं. फक्त एक राहिले, मी गेल्या वर्षी मुलं तुमच्या लक्षात नसेल ते. तुम्हाला आव्हान दिलं होतं मी, झालं पाहिजे एक वर्ष. आता आले कमा. आत्ता आलो फक्त, पण हे करून दाखवा. संत मोतीराम महाराज संस्थान वागदरा तालुका गंगाखेड जिल्हा. येणारे हात जोडीत जातील तिथूनच. बघा एकदा जमलं तर सगळ्यातून. तेवढंच काम राहिले. करा तेवढं. भजो रे भैया राम गोविंद. आज दृष्टांत देऊन कीर्तन संपितो. पंढरपूरमध्ये परिसा भागवत नावाचे ब्राह्मण रुक्मिणी म्हैस समोर बसलेत. पंढरपूरमध्ये शरणे त्र्यंबके गौरी नारायण नमस्ते जय माहेश्वरी सारखं भजन चालू. रुक्मिणी प्रश्न झाल्या, बरोबर मागा. माते गरिबीच माझी हाट ना. मला अशी एक वस्तू द्या की मला श्रीमंती यावी. त्या रुक्मिणीने त्याला परिसचा खडा ते घरी आणला. ते लोखंडाला लावलं, झालं सोनं चमचमीत सगळं. मग काही बघायला कामच नाही. मग बेस्ट तूप काय, रवा काय, गूळ काय, साखर काय, कमीच नाही की घरी सोनं. पण नामदेवांची पत्नी राजाई आणि ह्या परिसा भगवताची कमलजाबाई, ह्या दोघींची नदीवर गाठ पडली. गागली डोक्यावरच. मग वज झालं नाही काय. ते चालू तुझं कसं माझं कसं, तुझं कसं, तुझा नवरा कसा, माझा पती आहे. आमचा नवरा म्हणले रुक्मिणीला प्रसन्न करून आता काही कमी नाही. मग राजाही सांगल्या, आमच्या नवऱ्याचं काय सांगावं. काय झालं? देवाला काही मागत नाही आणि विळभर मंदिर सोडित नाही. अन्न उदक सोडिले ध्यान देवाचे लागले. 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 माय बाप पुत्रजन पुत्रजन
तुमची गरिबी कशाने गेल्यावर तिनं सांगितलं तुला सांगते कोणाला सांगू नको बरं. कोण म्हणायली? त्या परिसा भागवताची बायको. तुलाच सांगते कोणाला सांगू नको बरं. परीस नावाचा धोंडा दिलाय, ती घरी ने, लोखंडाचं सोनं कर आणि चांगलं कर. ती म्हणली माय न करी आईशी माय, केले उपकार काय सांगू, द्या द्या द्या. ती परीस आणला, घरी नेला, लोखंडाला लावलं, झालं सोनं. दब पडते का पुन्हा? बाजारात गूळ, रवा, चांगलं तूप, मस्त खाजी करंज्यान, पापड्यान, वड्यान, बोंडण, चमकुऱ्याची भाजी, स्वयंपाक चमकळी, सुगंध यायला, तुपाची फोडणी. नामदेव महाराज बाहेरून आले. वा 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 वा, आज चमचमीत स्वयंपाक. मालक तुम्हाला सांगते कोणाला सांगू नका. बघा एक कोणाला सांगितलं. म्हणजे काय, मी एका घरून परीस आणलाय, परीसा भागवताच्या घरून, आणि त्यांना लोखंडात सोनं करून द्या. वा वा धन्यवाद. पण परीस कसा असते दाखव ना मला. म्हणजे कोणाला ठेवलाय? नामदेव महाराज तिथं गेले. काय म्हणजे पांडुरंगा कामाला मोहात पाडतो रे हे बाबा. या मोहात पडल्यावर तुझं भजन तोंडाला येणार नाही देवा. कशाला ये समजू. घेतला परिसर पडत जाऊन चंद्रभागी टाकला. राजा म्हणे आवा ते तुझ्या मला सांगू नको. ती आता हे परीस टाकून दिला. तिकडे ब्राह्मण बसले पूजेला. श्री महागणाधिपती नमः, इष्टदेवताभ्यो नमः, कुलदेवताभ्यो नमः. ती परीस नव्हता ना. ए ए ए कोणाला म्हणू लागली आहे? कळू नका तुम्ही सगळे, तुम्ही त्याच्यातलेच आहेत की. वारे आम्हाला शिकवायचे पाळे आले. पत्नीला नावानं हाक मारू नये, फक्त मला पाहिजे ए ए. मग तिने माझे का हो मालक काय पाहिजे? तिने आय आय म्हणल्यानंतर हे परीस कुठे का? मालक तुम्हालाच सांगते कोणाला सांगू नका. किती जणांना झालं? 4 झाले. आता काय झालं? हे असा असा परिस्थितीकडे दिला नामदेवाच्या घरी. ती गरिबी होती. बरं काय हरकत नाही. आणि मागून म्हणलं ते परीस टाकून द्याला म्हणजे नामदेव. हां तुला म्हणलंच होतं, तुला म्हणलंच होतं कह्याला कीर्तन सांगावं, कह्याला माळ घालावी. बघतो मला रप राईट रप राईट रप राईट. कुठे नामदेव ते? हो नामदेव महाराज आमचा परीस तुम्हाला देखोल नाही टाकून दिला चंद्रभागेत. कशाला कीर्तन करावं, कशाला? एकदा एक महाराज चुकाव सगळं गावच ओरडत. गाव किती चुकू द्या, महाराज जरा अर्धा तेच ही काय पद्धत आहे का? दुसरा नव्हता का र? इथून सुरुवात. आणि महाराज येऊन बसले तरी सुरुवात नाही. आता कोण बोलावं? अवघड आहे. बोलणं सोपं आहे, वागणं अवघड आहे. काय नेमकं झालं? नामदेव महाराज म्हणले देवा संतापू नका, मला काय माहिती तुमचा म्हणून. तुमचा परीस तुम्हाला दिला म्हणजे बाद झालं ना. चला म्हणले. चंद्रभागेवर आणलं. डोळ्यातून अश्रू उभे राहिले. देवा कोणाच्या संसाराचं वाटोळं करू नये. तिथं हात जोडले. तू माझी माऊली देवा, तू माझी सावली देवा, तू माझी माऊली देवा, तू माझी सावली. आता म्हणा देवा तू माझी माऊली देवा, तू माझी सावली देवा, तू माझी माऊली. पाहतो वाट तुझी पांडुरंगे पांडुरंगे, पाहतो वाट तुझी पांडुरंगे पांडुरंगे. तू माझी माऊली देवा, तू माझी सावली देवा, तू माझी माऊली देवा, तू माझी सावली देवा तू माझी माऊली देवा, तू माझी सावली देवा, तू माझी माऊली. जवळभर खडे आणल्यावर म्हणला देवा घ्या कोणता तुमचा खडे घ्या. लोखंड लावून पाहिलं, ज्याला लावा ते सोनंच होऊ लागलं. परिसा भाग होता, पश्चाताप झाला. नामदेवा क्षमा असू द्या बाबा. ज्याला तुमचा हात ज्याच्या डोक्यावर होईल त्याचं आयुष्याचं सोनं होते आज कळलं मला. मला परिसाची गरज नाही, पण तुमचा आशीर्वाद राहू द्या आमच्या पाठीवर. त्याचं नाव आहे हरी. भक्तावरलं संकट निवारण करतोय.
म्हणून भजो रे भैया राम गोविंद हरी भजत भजन करायला जप तप साधन कछु नाही लागत जप तप साधन कुछु नहीं लागत जप तप साधन कछु नाही लागत जप तप साधन कुछु नहीं लागत खर्चत नाही गठडी भजो रे भैया राम गोविंद हरी भजो रे भैया राम गठडी कळालं गठडी हिंदी शब्द आहे गठडी जवळचं गाठोडं काहीच खर्च होत नाही भजनाला यज्ञाला याला खर्च आहे याला काय खर्च आहे फुकटचं नाम चिंतन घेणं आपलं खर्च तर नाही गठडी भजो रे भैया राम गोविंद हरी जप तप साधन कछु नाही लागत पहिलं पाणी द्यायला उपलब्ध साधन होती मूठ त्याचं नाव मूठ त्याला नाडा त्याला सौंदड त्याला शिवळाट त्याला कोंडकं बैल चांगले मूठ आणणारा चांगला सौंदड तुटली काय होते नाडा तुटला आमचे तर एका कोंडकं जे निष्ठलं तोंडावरच बसलं दातच गेली सगळी हे जोडी सगळी अवघड मग त्याच्या पुढे निघालं आईलिंग गडबड बडबड बडबड पाणी चालू त्याच्यापेक्षा सोपं पण त्याचा 2 दिवसाला बंद पडलं गेला वाल त्याला बोलिलं त्या मेकॅनिकल ते मला वाल गेलाय कुठं मिळते गंगाखेडला मिळत नाही लातूर नांदेडला जवळ ते गेलं नांदेडला त्या दिवशी रविवार दुकान बंद ते तिथंच थांबलो ते घेऊन आलो आल्यावर मला चला किंवा 2 दिवस झालं वाळवायले मला माझ्या मेवण्याचं लग्न आहे ना आज नव्हतं काय लावले त्यानं 2-3 दिवस तर गेलं वाळून सगळंच त्याच्यापेक्षा पुढे सोपं निघालं खटकेने दाबल्याबरोबर बोरला पाणी पण बरं तर बरं आहे दांडात आर्थिंग वीज उतरली तर माणूस जागेवर खलास सगळं अवघडच मग सोपं कोणतं आहे नदीला बांध घालावं सिमेंटचा मस्त आणि दांड काढून द्या वावरात लाईट लागणं गडी लागणं पाणी लागणं म्हणून नामचिंतन सगळ्यात तुका म्हणे सोपे आहे सर्वावणी आणि शहाणा तो धनी घेत आहे पण त्याच्या पुढे कबीरदास जरा सावधान डेंजर लक्षात ठेवा संतती संपत्ती सुख के संतती संपत्ती सुख के कारण संतति संपत्ति सुख के कारण ओ मुख भूल परी भजो रे भैया राम गोविंद हरी भजो रे भैया राम गोविंद हरी भजो रे भैया राम गोविंद हरे भजो रे भैया राम गोविंद हरे उदाहरण संपत्ती खूप असल्यावर पहारेकरी लावं लागते दाराला हुशार रात्रंदिवस जाग त्यात बंगला बांधायला झोप येत नाही रात्रंदिवस जागे राहा आळीपाळीने जाग राहा झोप नाही येत संपत्ती आणि ज्याच्याकडं संपत्ती नाही ते फराक्कच झोपते उघडे दारं टाकून आमच्या राष्ट्र संत तुकडोजी महाराज म्हणतात आजी आनंदी आनंद या झोपडीत माझ्या भूमीवरी पडावे आकाश पांघरावे ताऱ्याकडे बघावे या झोपडीत माझ्या अरे जे झोपडीत आनंद आहे तिथं नाही म्हणून संपत्ती मी सांगत नाही बऱ्याच ठिकाणी या मठामुळं या संपत्तीमुळं दणका दणकी उठून खलास व्हायची पाळी आली भांडणे त्याच्यासाठी संपत्तीसाठी भांडणे लुटालुटी आहे आणि संतती म्हणजे हे मुलं बाळ सगळे चांगले असले हरकत नाही पण एक लक्षात ठेवा त्यांच्यापासून तरी समाधान होईल असं वाटत नाही तुम्हाला उदाहरण देतो एका गावी असं घडली कथा पोस्टाची पगार सुरू झाली म्हणून पण कशी पाहिजे होती निराधार म्हणून बापानं 4 मुलाच्या नावची जमीन करून दिली झाली निराधार 3 पगारी उचलल्या अंगठा दिला की पगार अंगठा दिला की पुन्हा कायदा निघाला ज्याला मुलं आहेत त्याची पगार बंद
मग बाप लागला म्हणायला माझी मला बाबा निघून गेली येळ आता काही नाही. मग आता वय वृद्धाश्रम ऐका संत ते आधी का उपयोगाला जा आता कुठे. मग ते एका आश्रमामध्ये लातूरच्या गेले आमची रस्त्यानं गाठ पडली. महाराज थांबा काय झालं डोळ्यातून पाणी. महाराज मीच माझ्या हातानं वाटोळं केलं की हो काय झालं मुलाच्या नावच्या गुंडी आता मला वापस देईन. मग आता या वयोवृद्ध आश्रमामध्ये अन्न चांगलं खायलो पण मनाला समाधान नाही. माझ्या मुलानं गाईच्या कोठ्यात मला अर्धी भाकर दिली असती तर माझी छाती फुगून आली असती. म्हणून संतती संपती सुख के कारण ओ मुख भूल परी भजो रे भैया राम गोविंद. म्हणून म्हाताऱ्या माणसाला माझं म्हणणं आहे सगळंच मुलाच्या नावचं करू नका. मग एक एकर तरी आपल्या नावचं राहू द्या. विठाला म्हणत बसायचं नाही ते सगळं. पण कबीरदासजी म्हणतात आतापर्यंत जे रामाचं महत्त्व सांगितलं ज्याच्या तोंडात ज्या मुखी राम नाही कहे कबीर ज्या मुखी राम नाही ओ मुख धुल परी भजो रे भैया राम गोविंद हरी. कसं सुंदर आहे. कहे कबीर ज्या मुखी राम नाही ओ मुख धुलपरी. धूलपरी म्हणजे कळालं तोंडात धूळ पडल्यासारखं. म्हणून रामायण सांगणं रामायण वाचणं भगवंताचं चरित्र ऐकणं हे आयुष्यामध्ये करा. भजो रे भैया राम गोविंद हरी. आपण एकदा ज्ञानोबा माऊली तुकाराम भजन करू. गायक आहेत अजून जमलं तर अजून. कहे कबीर ज्या मुखी राम नाही ओ मुख धूल परी. याच्यावर थोडीशी भैरवी ऐकू आणि कीर्तन सेवा आटपत घेतो. ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली ज्ञानोबा माऊली तुकाराम 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 ज्ञानोबा माऊली ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली कहत कबीर जामुक शाबाश व्हेरी गुड. कहत कबीर जाम नहीं जामुख कहत कबीर जामुख राम नहीं 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 तामुक भूल भरे तामुक भूल भरे तामुक भूल भरे तामुक भूल भरे भजो रे भैया राम गोविंद हरे भजो रे भैया राम गोविंद
कबूल भरी कबूल भरी फूल भरी भजो रे भैया राम गोविंद हरी भजो रे भैया राम गोविंद हरी। वाह बेस्ट। जप तप साधना कुछ नहीं लागत जप तप साधना जप तप साधन कछु नहीं लागत कछु करतो. याच्यानंतर अजून एक कीर्तन होणार आहे. 5 मिनिटं जरा रेस्ट घ्या, पाणी पिणी प्या, दुसरं कीर्तन असंच बसा अजून. विठ्ठल जय जय.